काही वेळा पुरी करायची म्हटले की आपल्याला प्रश्न पडतो की भाजी कोणती बनवायची. तर मस्त अशी ही बटाट्याची भाजी पुरीबरोबर बनवून बघा, खूप छान लागते. त्यासाठी काय करायचं, इथं मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. उकडून घेतले की थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर त्याची अशी वरची साल काढून घ्यायची. साल काढून झाली की काय करायचं, हाताने हे बटाटे असे कुस्करून घ्यायचे. बटाटे कुस्करून घेतल्यामुळं काय होतं की भाजीला छान असा दाटसरपणा येतो. हे बघा, अशा पद्धतीने मस्त असे ते हाताने कुस्करून घ्यायचे. आता काय करायचं, एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा, त्याचबरोबर टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची, त्याचबरोबर तमालपत्री, लाल सुक्या मिरच्या, त्याचबरोबर मसाला, विलायची आणि लवंगा इथे मी 4 घेतलेले आहेत. आता काय करायचं, कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल गरम करायचं. 2-3 चमचे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आणि जे खडे मसाले आपण घेतले होते ते पण घालायचे आणि लगेचच आपल्याला कांदा आणि टोमॅटो पण टाकायचं आहे आणि हे 2 मिनटं आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. जे खडे मसाले जास्त करपवायचे नाहीत, नाहीतर काय होतं की ते करपूस लागतात आणि त्याची चव बिघडते. आता हे परतवून झाले की आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे. इथं मी चॉपरमधून ते बारीक करून घेतलेलं आहे, त्यामुळे थोडंसं ते जाडसर आहे. तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेतलं तरी चालेल. आता त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला टाकायचा. त्याचबरोबर चवीप्रमाणे आपल्याला इथं कांदा लसूण मसाला चटणी, त्याचबरोबर मीठ पण टाकायचं आणि 2 मिनटं ते व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. परतवून झाले की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण कुस्करून घेतलेला बटाटा होता तो पण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. तो मिक्स करून झाला की काय करायचं, आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे. लक्षात घ्या की आपल्याला याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे, त्यामुळे भाजीला छान अशी चव येते. पाणी घातले की काय करायचं, त्याच्यामध्ये कसुरी मेथी हाताने चोळून टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकली की हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून आपल्याला हे 10 ते 15 मिनटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. हे बघा, मस्त अशी उकळी आलेली आहे. जास्त पण पातळ किंवा जास्त घट्ट अशी ही बनवायची नाही भाजी, मस्त अशी दुरदुरीत बनवायची. शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची. इथं मस्त आपली पुरीबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार आहे. करून बघा आणि अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.